लहान मुलांच्या मेंदूला शार्प कसं बनवायचं? जन्मल्यानंतर बाळ जेव्हा या दुनियेमध्ये येतं तेव्हा या दुनियेशी ते बिलकुल डिस्कनेक्टेड असतं. त्याच्यानंतर 3-4 महिन्यानंतर बाळ आपले हावभाव ओळखायला लागतं, सोशल स्माईल द्यायला लागतं, म्हणजे आपल्यासोबत ते स्माईल करायला लागतं. जसं जसं बाळाचं एज वाढत जातं तसं तसं बाळाच्या ब्रेनमध्ये असणारे सेल्स स्टिम्युलेट होऊन ते डेव्हलपमेंट करायला सुरुवात करतात, म्हणजेच बाळाचं ब्रेन डेव्हलपमेंट सुरू झालेलं असतं. तर अशा काळामध्ये पालकांनी लक्षात घ्यायला हवं की आपल्या बाळासोबत आपण ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटी केल्या पाहिजेत आणि त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत हेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. लहानपणी ज्या गोष्टी करत असतो, अगदी लहानपणापासून ज्या गोष्टी बाळ शिकतं, पुढे जाऊन त्याच गोष्टी बाळाचा मेमरी, बाळाचा इंटेलिजन्स आणि बाळाचा IQ तसाच होत असतो त्या गोष्टींमुळे. म्हणून आपण सुरुवातीलाच बाळाला कोणत्या गोष्टी शिकाव्यात आणि त्या गोष्टी शिकवल्यानंतर बाळाचं ब्रेन डेव्हलप होण्यासाठी कशी मदत होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंबर 1, आपल्या बाळासोबत खूप गप्पा करा. आपलं बाळ आपल्या साईडला जेव्हा पण असेल आजूबाजूला, आपण बाळाशी बोलण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने काय होतं, आपण जे बोलतोय ते बाळ ऐकतं आणि ते ऐकून रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे समजून घेतं की आई काय बोलत असेल आपल्याला, ते समजण्याचा प्रयत्न करतं. आणि असं केल्याने बाळाचे जे ब्रेन सेल असतात ते ॲक्टिवेट होतात आणि बाळाचा इंटेलिजन्स वाढतो, बाळाला ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होते. म्हणून बाळासोबत खूप गप्पा करा, गाणी म्हणा बाळासोबत असताना. नंबर 2, बाळासमोर ब्लॅक अँड व्हाईट कॉन्ट्रास्ट कलरच्या इमेजेस ठेवा. बघा तुमचं बाळ कसं लक्ष लावून त्या इमेजकडे बघतोय. असं केल्याने बाळाचे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास मदत होते, कारण बाळ त्या इमेजेसकडे लक्ष लावून बघतं आणि थोड्या वेळानंतर बाळाचा इंटरेस्ट कमी झाल्यानंतर बाळ हे स्वतःहून दुसरीकडे बघायला लागतं. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आपण जी फर्स्ट टाईम जी ब्लॅक अँड व्हाईट इमेज दाखवली होती त्या बाकीच्या बाजूला करून ती दाखवा. बघा तुमचं बाळ ते आधीचं जे बघितलं होतं आपण ते फर्स्ट टाईम ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करतं आणि असं केल्याने बाळाचे जे ब्रेन सेल असतात ते ॲक्टिव्ह होतात आणि बाळाचे ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होते. तर हे नक्कीच करा. बाळासाठी वेगवेगळे शेपचे ब्लॅक अँड व्हाईट कार्ड बनवलेले गेलेले आहे, तर नक्की ते बाय करा आणि आपल्या बाळाला दाखवा. असं केल्याने बाळाचं ब्रेन डेव्हलप होण्यासाठी फार मदत होते. नंबर 3, टच सेन्सिटिव्हिटी डेव्हलपमेंट. आपण कधी बघितलं असेल की आपलं बाळ आपण जेव्हा आपल्या बेबीला आंघोळ घालण्यासाठी बाथटबमध्ये ठेवतो त्यावेळेस बाळ पाण्यासोबत खेळतं आणि पाण्याला टच करण्याचा प्रयत्न करतं. त्याला असं जाणवतं की पाण्याला टच केल्यानंतर त्याचं सेन्सेशन वेगळं असतं आणि आपण इतर वस्तूला टच करतो तेव्हा त्याचं सेन्सेशन वेगळं असतं. ह्या गोष्टीचं तो डिफरन्शिएट करण्याचा प्रयत्न करत असतो. असं केल्याने बाळाचा टच सेन्स डेव्हलप होत असतो. नंबर 4, एक्सप्लोअर द नेचर. तुम्ही तुमच्या बाळाला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जा, जसं की गार्डन, रोड, पार्क, ग्राउंड अशा ठिकाणी घेऊन जा. असं केल्याने बाळ तिकडे असणारे फुलं, पक्षी, ॲनिमल्स, तिकडचं वातावरण, गवत ह्या सगळ्या गोष्टींकडे कुतूहलाने बघेल आणि ह्या गोष्टी काय आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करेल. आणि असं केल्याने बाळाचं जे ब्रेन आहे ते शार्प होण्यास मदत होईल. अशा वेगवेगळ्या ब्रेन बूस्टिंग ॲक्टिव्हिटीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. ह्या ॲक्टिव्हिटीज नक्कीच तुम्ही तुमच्या बाळासोबत करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा फरक दिसतोय. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.